मुंबईमध्ये काँग्रेसनं आता स्वबळाचा नारा दिलाय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी केलेली आहे। त्यामुळे आता काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। मुंबई महापालिकेसाठी हा मोठा निर्णय घेतलाय। लोकल लेवल पे छोड़ा गया है, जगह कुछ जगह पे अलायंस है, कुछ जगह पे नहीं है। लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में अकेला लड़ेंगे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात आणि त्यापूर्वी वर्षा गायकवाड बोलतात। आपण थेट जाऊया वर्षा गायकवाड यांच्याकडे। दुर्दैवाने मुंबईकरांचा पैसा हा शून्य काम झाला असताना सुद्धा हजारो करोडच्या रुपयाच्या माध्यमातून जो आहे तो लोकांना देण्याचं एक मोठं फंडिंग चाललेलं आहे। या व्यतिरिक्त या माध्यमातून ते पक्षाला काही फंडिंग चाललेलं आहे, ज्याच्यामुळे मुंबईकरांवर अन्याय होते। कारण तो मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इतर कोणाला देण्याचं जे काम चालले ते सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही या ठिकाणी उघड करण्याचं काम करणार आहोत। आणि स्वबळाचा नारा देत आहे त्याला कुठेतरी मनसेमुळे तुम्ही नारा देत आहे? नाही, असं आहे की आमची भूमिका एक मागे पण काळामध्ये भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे। आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे। मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत। आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही। आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे। पण जो प्रोग्राम कॉमन मिनिमम असला पाहिजे तो सर्वांसाठी असला पाहिजे, संविधानाच्या धागातून असला पाहिजे। परंतु काही पक्ष त्यांच्यामुळे जे आहेत त्यांची जी भूमिका आहे सातत्याने ती मारहाणीची राहिलेली आहे, लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याची राहिली। या भूमिकेबरोबर काँग्रेस पक्ष आहे म्हणून आम्ही जाऊ शकत नाही। उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय घ्यायचा त्यांनी पक्षाचा निर्णय घ्यावा। आणि आम्हाला असं वाटतं की आमचं काही लोकांची ज्यांच्यावर ते आता बातचीत करतात त्यांच्याशी आमचं कितपत जमेल ह्याच्याबद्दल आमच्या मनात पूर्णपणे जे आहे ते आम्हाला माहिती की ते जमू शकत नाही। कारण आम्ही कोणा छोट्या टेकडीवाल्याला किंवा एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणं ही संस्कृती काँग्रेसमध्ये कधी खपली जाणार नाही। त्यामुळे माझं पूर्ण होऊ द्या ना। त्यामुळे मला असं वाटतं की जे अशा तऱ्हेने कारवाई करतात किंवा जे छोट्या मोठ्या बिझनेसच्या मॅटर माणसांना बोलण्याचं त्यापेक्षा छोट्या माणसांवर जे आपली ताकद आजवायचं काम करतात त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। त्यामुळे शिवसेनेने त्यांचा निर्णय घ्यावा, त्याला कोणावर जायचे। पण ॲज अ काँग्रेस पार्टी म्हणून आमचं साधा सिंपल म्हणणं आहे की देशाचं संविधान आणि ह्या मुंबईकर हे सगळे मुंबईमध्ये आलेली सगळी मंडळी आहेत। त्या मुंबईकरांनी सगळ्यांनी मुंबईच्या विकासामध्ये हातभार दिलेला आहे। त्यामुळे मला असं अपेक्षा आहे की मुंबईला जर आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं असेल तर सगळ्यांची एकत्र येणं काम करण्याची आवश्यकता आहे। पण जसं तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी तुम्हाला हेच देईन की ज्या पक्षांची मारधाडीची भाषा असते किंवा जे पक्ष इतरांवरती जे हल्ले करतात किंवा छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात आणि एक धमकी देण्याचं काम करतात त्यांच्यावर काँग्रेस पार्टी जाऊ शकत नाही। शिवसेना तर वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि याच संदर्भात आपण आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत। मनशी, सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी मनसेचं नाव सुद्धा घेतलेले नाहीये, XYZ पक्ष असं म्हटलेलं आहे। मारहाणीची भाषा, हल्ल्याची भाषा आम्हाला पटत नाही। संविधानानं जे सांगितलंय समानता आणि छोट्या लोकांना मारहाण करणं ही काँग्रेसची संस्कृती नाही, असे अनेक खरं तर त्यांनी प्रतिवाद केलेले आहेत मनसेवर। आणि आता एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। कशा पद्धतीनं काँग्रेस आता मुंबई महापालिकेमध्ये सामोरी जाणार आहे निवडणुकांना? यापूर्वी सुद्धा वर्षा गायकवाड यांनी अशाच पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं मनसेबाबत, जेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होती। थोडक्यात चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। काँग्रेसने स्वबळाचा नारा तर दिलेला आहे। मुंबईत काँग्रेस एकटी लढणार हे त्यांनी घोषित करून टाकलेलं आहे। त्यामुळे सरळ आपल्याला बघायला मिळते की महाविकास आघाडी मुंबईपुरती का होईना पण तुटलेली आहे। आणि आता महाविकास आघाडीला तोडण्याला जबाबदार कोण, तर काँग्रेस त्याचं उत्तर देताना अंगुली निर्देश करते मनसेकडे। स्पष्टपणे वर्षा गायकवाड आज असं म्हणतायत आणि यापूर्वी देखील त्या असंच म्हणालेल्या होत्या की जे पक्ष संविधानानुसार चालत नाही किंवा जे पक्ष रस्त्यावर उतरून मारहाण करतात, खळखट्याक नावाने आपली आंदोलनं करतात, अशा पक्षांसोबत आमचं जमू शकत नाही। आमचे वैचारिक मतभेद होतील आणि त्याच्यामुळे अशा पक्षांसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही। अर्थातच पत्रकारांनी त्यांना प्रतिप्रश्न सुद्धा विचारलेले होते की अशाच प्रकारचे वैचारिक मतभेद यापूर्वी सुद्धा होते आणि त्यावेळेस महाविकास आघाडी जन्माला आली, ज्यांच्या सोबत तुम्ही सत्तेत बसलात, तेव्हा मात्र
कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यावेळेस होता असं उत्तर वर्षा गायकवाड यांनी दिलेलं होतं, जे उत्तर ते आजही देत आहेत. मात्र असा कुठलाच कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या XYZ म्हणजेच मनसेसोबत आमचं होऊ शकत नाही असा युक्तिवाद काँग्रेसकडनं केला जातोय. त्याच्यामुळे मुंबईमध्ये आता महाविकास आघाडी तुटलेली आहे. महाविकास आघाडीची शक्ल ही आपल्याला मुंबईत का होईना पण बघायला मिळत आहेत आणि याचे करता धरता म्हणजे महाविकास आघाडी जर आज मुंबईपुरती का होईना पण तुटत असेल तर त्याचं कारण मनसे आहे असं उत्तर काँग्रेसकडनं दिलं जातंय. त्याच्यामुळे एकीकडे ठाकरे बंधूंची युती होत असताना एक नवीन राजकीय समीकरण आता उदयाला येऊ घातलेलं असताना अद्याप त्याची अधिकृत घोषणाही झालेली नाहीये. अशी परिस्थिती असताना काँग्रेसने मात्र आपण एकटे लढणार मुंबईमध्ये ही घोषणा करून टाकलेली आहे आणि याचं उत्तर आपण एकटे का लढतो आहोत, आपण महाविकास आघाडीसोबत का जात नाही आहोत, तर महाविकास आघाडीतले आमचेच काही मित्र सहयोगी पक्ष म्हणजेच उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत जात आहेत, ते मनसेसोबत जाऊ पाहतात. याचं कारण म्हणून आम्ही महाविकास आघाडीत आता लढत नाही आहोत असं काँग्रेसने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांची राजकीय समीकरणं ही मुंबईत वेगळी दिसणार आहेत. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मनसेकडून केल्या जाणाऱ्या परप्रांतीयांविरोधातली आंदोलनं याचा मुद्दा पुन्हा एकदा काँग्रेस ठळकपणे पुढे आणताना दिसते. एकीकडे मराठीचं राजकारण दोन्ही ठाकरे बंधू करत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस आम्ही कसे सर्वसमावेशक आहोत हे वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे आता ठाकरे बंधूंना जर मुंबईत लढायचं असेल तर अर्थातच भाजपसोबतच काँग्रेसचं देखील आव्हान आहे आणि वाईस वर्सा म्हणजे काँग्रेसला सुद्धा भाजपसोबतच या ठाकरे बंधूंचं देखील आव्हान असणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीतपणे मुंबईच्या लढतीत आता निश्चितपणे चुरस निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही आणि काँग्रेस हा सर्वात पहिला पक्ष ठरलेला आहे ज्याने स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची शक्ल मुंबईत झालेली आहे हे काँग्रेसच्या आजच्या घोषणेने सिद्ध होत आहे. दुसरीकडे महायुतीकडून मात्र अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. शिंदे आणि भाजप एकत्र लढणार का यावरती स्पष्टपणे शिक्कामोर्तब होत नसलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल असंच सांगितलं जात आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यातल्या त्यात सगळ्यांचं लक्ष असणारी आणि सर्वात प्रतिष्ठेची असणारी निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक यामध्ये काँग्रेस स्वबळाचा नारा देऊन आता मैदानात उतरते. खरं, त्यामुळे आता मुंबई महापालिकेची ही निवडणूक किती रंगी होतीये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. चौरंगी होतीये, पंचरंगी होतीये की आणखी काही वेगळे रंग या निवडणुकीमध्ये चढतात हे बघावं लागणार आहे. मदशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.